नमस्कार नमस्कार श्रोते हो. इंद्रधनुष्य या कार्यक्रमामध्ये मी दीप्ती मुसळे आपलं सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, एक पेड माँ के नाम या अभियानामध्ये शाळांचा सहभाग या विषयावर माहिती देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये शिक्षण विभाग पंचायत समिती रत्नागिरी या विभागामध्ये विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत असलेल्या अश्विनी काणे मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम. सर्वप्रथम आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे मी आपलं मनपूर्वक स्वागत करते. धन्यवाद. मॅडम, आता आपण विषयाला सुरुवात करूया. तर पहिला प्रश्न असा आहे की एक पेड माँ के नाम हे अभियान जे सुरू झालं, तर या अभियानामागचा नेमका उद्देश काय होता? अतिशय छान प्रश्न आहे. पर्यावरण संरक्षणासाठी जागरूकता आणि कृतींना प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी 5 जून हा जगभरात जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो. एक पेड माँ के नाम हा जो उपक्रम आहे हा 5 जून 2024ला सुरू झाला आणि ह्याचं इनॉग्युरेशन आहे ते जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिल्लीतून बुद्ध जयंती पार्क येथे पिंपळाच्या छोट्या रोपाचं वृक्षारोपण करून करण्यात आलं. बरोबर. मग ह्याचा उद्देश काय आहे एक पेड माँ के नाम? कारण हा केंद्र शासनाचा अतिशय उत्तम असा उपक्रम आहे आणि ज्याच्यामुळे आज आपण समर कॅम्प आयोजित केलेला आहे. बरोबर. त्याचं मूळ उद्देश आहे एक पेड माँ के नाम हां. आणि ह्याचं आता हे 3रं वर्ष आहे. हं. तर पर्यावरण संरक्षण हा त्याचा उद्देश आहे. एकूणच ग्लोबल वॉर्मिंग, हवामानातले बदल, प्रदूषण आणि जमिनीची धूप रोखणे ही आज आपली देशापुढची मोठी आव्हानं आहेत आणि ह्या आव्हानांना समोर जायचं तर ही शालेय विद्यार्थ्यांसोबत त्यांना आपल्या सोबत घेऊन काही ॲक्टिव्हिटीजनं सुरुवात केली खरं. तर निश्चितपणे आपल्याला जे काही गोल्स आहेत पण ते कशा संदर्भातले तर पर्यावरणीय बदलांसंदर्भातले जागतिक लेव्हलवर शास्त्रज्ञांनी जे काही नॉर्म्स ठरवलेले आहेत तिथे आपल्याला पोहोचायचं आहे. बरोबर. तर हे शालेय विद्यार्थी फार मदतीचे ठरू शकतात. नक्कीच. मग ह्याच्या आधी ह्या गोष्टी केलेल्या आहेत आपण, म्हणजे ह्या ड्राईव्ह, प्लांटेशन ड्राईव्ह असतील किंवा आपण खूप छान पद्धतीनं घेतल्यात. पण एक पेड आणि माँ के नाम असं का इंट्रोड्यूस केलं? खरंय. तर हा मातृशक्तीचा सन्मान आहे. नुसतं झाड लावा सांगितलं तर ते फार मेकॅनिकल होतं. बरोबर. पण ते झाड तिथे जगवलं पाहिजे, ते तिथे टिकलं पाहिजे आणि 5-6 वर्ष ते तिथे बहरलं पाहिजे. म्हणजे झाड लावल्यापासून पुढे 3 ते 4 वर्ष जर आपण त्याची देखभाल केली तर झाड लावणे हा जो उद्देश आहे तो सफल होतो. खरंय. आणि जर नुसतं झाड लावून तुम्ही त्याच्याकडे पाहिलं नाहीत, त्याची निगा राखली नाहीत तर तो उद्देश काही आपल्याला सफल होताना दिसत नाही. मग मातृशक्तीचा सन्मान करण्यासाठी आपण विद्यार्थ्यांना आईच्या नावाने झाड लावा, आईसोबत झाड लावा याच्यासाठी आपण प्रेरणा दिली. आपल्या आईच्या प्रेमाची आणि त्यागाची चिरंतन स्मृती म्हणून आणि पृथ्वीचे म्हणजे धरती मातेचे ऋण फेडण्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला. अरे वा, खूपच छान उद्देश आहे या अभियानाचा. काणे मॅडम, आता मला सांगा या संकल्पनेची नेमकी सुरुवात कुठनं झाली? राष्ट्रीय शैक्षणिक धोरण म्हणजेच NEP 2020 याच्यात जर तुम्ही पाहिलं तर पर्यावरणाविषयी जागरूकता हा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा एक अविभाज्य भाग असावा असं म्हटलेलं आहे. खरं तर मिशन लाईफ इको क्लब हे 2024 पासून सुरू झालं की एकूणच जगाच्या पटलावर होणारे जे पर्यावरणातील विविध बदल आहेत, बरोबर, या बदलांना जर सामोरं जायचं असेल तर शासन स्तरावर खूप आणि वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम घेतले जातात. मग ते प्रदूषणाच्या संदर्भात असेल किंवा शेती आणि त्याच्या पूरक उपक्रमांसंदर्भात असेल. पण हे सगळे प्रयत्न हे सामान्य माणसांपर्यंत तेवढे परिणामकारकरित्या पोहोचत नव्हते. बरोबर. त्यामुळे शालेय विद्यार्थी हा एक घटक असा ठरवण्यात आला की ज्याला शाळेच्या सुरुवातीच्या वर्षांपासून पर्यावरण म्हणजे काय आणि तुम्ही भोवताली ज्या समस्या अनुभवताय किंवा भोवताली जे बदल तुम्हाला दिसून येत आहेत ते निश्चित आपल्याला कसे सुधारता येतील, त्यातल्या काही समस्या आपल्याला कशा सोडवता येतील, ह्या सगळ्या गोष्टींची रुजवणूक त्या वयामध्ये म्हणजे 6 ते 14 या वयोगटामध्ये उत्तम पद्धतीने करता येते. बरोबर. मग 6 ते 14 वयोगटात जर त्या मुलांना योग्य पद्धतीनं पर्यावरण आणि
अनुषंगिक बाबी विविध उपक्रमांच्या आधारे त्यांना बर्डन न देता जर आपण समजावून सांगितल्या तर भविष्यातला सुजाण नागरिक या सगळ्या समस्यांवर निरसन करण्यासाठी एक सक्षम नागरिक बनतो. म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी 25व्या वर्षी त्याला पडणारे प्रश्न यांची सुरुवात आपण वयाच्या 6व्या वर्षापासून शाळेत जेव्हा तो येतो तेव्हापासून केलेली असते. त्यामुळे त्याला ते संकट वाटत नाही, तर त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी तो एक स्वयंसेवक म्हणून तिथे पुढे आलेला आपल्याला दिसून येईल. आणि हेच उत्तम देश किंवा विकसनशील देश किंवा विकसित देश ह्याचं एक उत्तम उदाहरण आपल्याला सांगता येईल. नक्कीच नक्कीच. खूप छान तुम्ही आता माहिती दिली. मॅडम, आत्ताच तुम्ही इको क्लब विषयी माहिती सांगितली, तर त्यामध्ये यावर्षी ग्रीन समर कॅम्प सगळ्या शाळांमध्ये आयोजित केला गेला. तर या ग्रीन समर कॅम्प विषयी काही माहिती सांगाल का? निश्चितच. जागतिक पर्यावरण दिन 2026 हा योग्य रीतीने साजरा व्हावा त्याच्यासाठी काही आपल्याला मार्गदर्शक तत्व मिशन लाईफ या पोर्टलवर किंवा इको क्लब ही जी वेबसाईट आहे केंद्र शासनाची ह्याच्या मार्फत दिलेले आहेत. तर दिनांक 5 ते 30 जून 2026 या कालावधीमध्ये ग्रीन समर कॅम्प्सचं आयोजन करून झालेलं आहे. ग्रीन समर कॅम्प हे कशासाठी? तर पर्यावरण ह्याच्यावरती केंद्रित असणारे विविध कार्यक्रम याच्यामध्ये आपल्याला शाळेमध्ये घ्यायचेत. मग हे का घ्यायचेत? तर शाश्वत शिक्षणाला बाह्य उपक्रमांशी विशेषतः निसर्गातील अनुभवांशी जर जोडायचं असेल तर ग्रीन समर कॅम्प हे मुलांना अतिशय उपयुक्त आहेत. मुलांना समर कॅम्प म्हणजे काय माहिती आहे? तर शाळेत शिकतो त्याच्यापेक्षा वेगळ्या काही गोष्टी शिकायच्या, म्हणजे गाणी, गोष्टी, गप्पा, काही ऍक्टिव्हिटी, मनोरंजनात्मक काही बाबी, अभ्यासाव्यतिरिक्त बाकीचं अगदी काही. बरोबर. हे मुलांच्या डोक्यात असतं. हाच धागा पकडून याच सगळ्या गोष्टीतून काही आवश्यक मुद्दे आपण समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांसमोर आणतोय. बरोबर. मग आता त्या कोणत्या संकल्पना आहेत की ज्या आपण मुलांना शिकवल्या पाहिजेत या समर कॅम्पमध्ये? तर ते आहेत: निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा, शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा, ई कचरा कमी करा, साधा कचरा कमी करा, ऊर्जेची बचत, पाणी व्यवस्थापन म्हणजे पाणी वाचवा, आणि एकदा वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकला नाही म्हणा. या 7 गोष्टी आपल्याला या समर कॅम्पच्या माध्यमातून मुलांना शिकवायच्या आहेत. काणे मॅडम, आता तुम्ही ज्या 7 कृती सांगितल्या शाळांमध्ये, ज्या तुम्ही त्याच्यावर उपक्रम घेतलेत, छोटे छोटे प्रयोग घेतलेत, तर त्या कृती जरा आम्हाला विस्तृत पद्धतीने सांगितल्या तर छान होईल. निश्चितच. पहा, कृती आपल्याला 2 टप्प्यात त्यांनी दिलेल्या आहेत. म्हणजे 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही काय घ्याल त्या वयोगटासाठी, आणि 9वी ते 12वीचा एक वयोगट आहे, त्या मुलांसाठी किंवा त्या विद्यार्थ्यांसाठी तुम्ही कोणत्या प्रकारच्या कृती घेऊ शकाल. आणि काही कृती आहेत या दोन्हीकडे सामायिक आहेत, म्हणजे त्या दोन्ही गटांना तिथे लागू पडतात. आता पहिला जो उपक्रम होता तो आहे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करा. निरोगी जीवनशैली किती आवश्यक आहे हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. नक्की. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना पहिले मिशन लाईफची शपथ आपण घेतलेली आहे. मग ही मिशन लाईफची जी शपथ आहे त्याच्यात वृक्षारोपणापासून नैसर्गिक अधिवास, अन्न साखळी या सगळ्याचा उल्लेख केलेला आहे, आणि आपण कसे एकमेकांवर अवलंबून आहोत हे सगळं त्याच्यात उत्तमरित्या मांडलेलं आहे. त्यामुळे मुलांच्या मनामध्ये हे खूप छान पद्धतीनं ठसतं की एक झाड असेल तर त्या झाडामुळे मिळणाऱ्या अनेक गोष्टींवर मी अवलंबून आहे, आणि मग त्या झाडाचं जतन का केलं पाहिजे हे त्याला आपोआप तिथे समजून जातं. बरोबर. म्हणजे झाड लावणं सोपं आहे, पण त्याला वाढवणं हे पुढची गोष्ट सुद्धा तुम्ही मुलांच्या मनावर रुजवताय. हो, बरोबर आहे. त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना कळतं की म्हणजे झाड ही एक परिसंस्था आहे. बरोबर. तुम्ही एक झाड जर बघितलं तर झाडावरती अनेक प्राणी आहेत, अनेक पक्षी पण तिथे असतात, पशु आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या वनस्पती सुद्धा झाडावरती वाढलेल्या तुम्ही पाहता. म्हणजे तुम्ही कोकणात जर बघितलं त्याला बाणगुळ आपण म्हणतो. म्हणजे झाड आपल्या स्वतःवरती दुसऱ्या एका झाडाला वाढवतं, आसरा देतं. त्याच पद्धतीनं अनेक मुंग्या, किडे, त्याच्यानंतर छोट्या छोट्या आळ्या, फुलपाखरं, वेगवेगळ्या प्रकारचे कीटक,
हे सगळे झाडाचा एक निवासस्थान म्हणून बरोबर. वापर करतात. म्हणजे झाडाचा प्रत्येक भाग हा आपल्यासाठी उपयोगी घटक आहे. त्यामुळे ही जी परिसंस्था आहे त्याच्यामध्ये असणारी जैवविविधता याचा अभ्यास विद्यार्थी तिथे उत्तम पद्धतीने करतात. मग आपल्या उद्यानांमध्ये किंवा शाळेच्या भोवती असा परिसर निर्माण करावा ही तिथे त्यांच्या मनामध्ये एक भावना निर्माण होते की आपल्याला जे झाड दाखवलेलं आहे, झाडाचे फायदे जे आहेत, मग ते आपल्या आजूबाजूला असावेत की ज्याने आपली जीवनशैली सुधारेल असं त्या मुलांना वाटायला लागतं आणि आपण एक पाऊल निसर्गाकडे टाकतो. मग हे सगळं करायचं असेल तर आपल्यालाही स्वतःला एक पाऊल पुढे घ्यायचं आहे हो. आणि हे इनिशिएटिव्ह घ्यायची संधी आपण विद्यार्थ्यांना या निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यामध्ये आपण मिळवून देतो. बरोबर. तसंच पुढचा एक उपक्रम आम्ही खूप छान घेतला तो म्हणजे शाश्वत अन्न प्रणालीचा अवलंब करा. आता पालक आणि विद्यार्थी या दोघांचाही विचार केला तर आजचा खाऊ काय किंवा पालकांना मुलं घरी गेली की कोणत्या पद्धतीचा आहार द्यायचा ह्याच्याबद्दल मोठं प्रश्नचिन्ह असतं. खरंय. पण जेव्हा ती मुलं समूहात असतात, हां. जेव्हा अशा समर कॅम्प सारख्या गोष्टींमध्ये ती मुलं येतात तेव्हा ते नैसर्गिक गोष्टींचा आस्वाद घेतात, नैसर्गिक गोष्टी खायला शिकतात आणि त्याच्यातून त्यांना कळतं की सकस म्हणजे काय बरोबर. आणि ज्याच्यातून आपल्याला ताकद मिळते किंवा आपलं पोषण होतं, आपण बलशाली जीवनशैली जगू शकतो, अशा सगळ्या गोष्टी आपण त्यांना समर कॅम्पमध्ये उपलब्ध करून दिलेल्या आहेत. आता विद्यार्थ्यांच्या सहभागातून इथे आपण परसबाग निर्मितीचं सुद्धा एक छोटंसं आव्हान पेललेलं आहे. 5 जून ते 30 जून हा कालावधी असा असतो की पावसाची सुरुवात या ह्याच्यात वर्षभर मुलांना जी परसबाग शाळेमध्ये लागते त्याची सुरुवात करून घेणं, म्हणजे तो एरिया डेव्हलप करणं, त्याची मशागत करणं, तिथलं गवत काढणं, ती जागा तयार करणं, नक्की. मातीची उलथापालथ त्यांना त्यांच्या हातांनी करायला देणं, म्हणजे जो फील आहे मातीचा तो त्या मुलांना एक देणं. त्याच्यानंतर ह्या मातीत आपल्याला पेरणी करायची आहे, म्हणजे ह्याच्यातून निर्माण होणारं बीज आहे ते सुद्धा त्यांना पाहायला मिळतं. आणि इथे आपण कुठलीही खतं, त्याच्यानंतर कीटकनाशकं ह्याचा आपण वापर केलेला नाही. त्यामुळे सेंद्रिय पद्धतीनं पौष्टिक असं निर्माण झालेलं जे काही तिथे अन्नपदार्थ आहेत ते आपण आपल्या आहारात समाविष्ट करतो आणि त्याची चव ही दीर्घकाळ टिकणारी आणि आनंददायी अशी असते. त्यामुळे मुलं आता जे फास्ट फूड, जंक फूड खातात ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठीचा हा एक खूप छान मार्ग आम्हाला समर कॅम्पमधनं सापडलेला. प्रयत्न करणं जास्त महत्वाचं आहे. अगदी बरोबर आहे. समर कॅम्पमध्ये आम्ही मुलांना आणखीन एक बाब शिकवली ती म्हणजे ई कचरा कमी करा. आता ई कचरा ही भविष्यातली खूप मोठी समस्या आहे. खरंच. मग ह्याच्यासाठी कचरा संकलन मोहीम किंवा जनजागृतीची सत्र ही आयोजित केली जातात, पण मुलांना ई कचरा म्हणजे काय तेच माहिती नाही. मग आपल्या घरी असणारे जुने मोबाईलचे संच असतील, जुनी सिम कार्ड असतील किंवा काहींच्याकडे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू वापरत असतील, मग त्यातली सर्किट्स, बोर्ड किंवा जुन्या वायरिंगचे तुकडे, शिवाय हेडफोन सुद्धा आजकाल तुटलेले वगैरे खूप असतात घरामध्ये. अगदी बरोबर. मग हा सगळा जो कचरा आहे ह्याची विल्हेवाट लावायची असेल तर आपण काय करू शकतो हे मोठं आव्हान आहे आणि हे मुलांना आपण शिकवणं गरजेचं आहे की वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स गोष्टींकडे तुम्ही आकर्षित होता, पण त्या वापरायलाही योग्य पद्धतीनं आपण शिकलं पाहिजे आणि त्या हाताळणं आणि त्यांची काळजी घेणं ही तितकीच गरज आहे. आणि जेव्हा या कालबाह्य होतील किंवा ज्या त्या वापरात योग्य अशा आपल्याला राहणार नाहीत तेव्हा त्या सगळ्या गोष्टींना कसं डिमॉलिश करायचं किंवा त्याची विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा शिकणं गरजेचं आहे. आता पुढचा उपक्रम जो आहे तो कचरा कमी करा. बरोबर. हा पण अतिशय साधा आणि सोपा विषय आहे. तर आपण स्वच्छता मोहीम घेतो दरवर्षी किंवा जिकडे तिकडे पडलेला कचरा आपण साफसफाई करतो आणि तो कचरा आपण योग्य पद्धतीने, कारण आता आपल्याला सगळ्यांना जाणीव झालेली आहे त्या कचऱ्याचं नेमकं काय करायचं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण ह्याचा अर्थ कचरा करावा का तर नाही. मुळात आपण जर नीटनेटकेपणा, टापटीप, स्वच्छता ह्याची अंमलबजावणी आपल्या स्तरापासून केली तर
कचरा होणार नाही. आणि कचरा व्यवस्थापन हा विषय त्यामुळे शिल्लकच राहणार नाही, कारण ही जाणीव आपण स्वतःमध्येच निर्माण करणार आहोत. मग ह्याच्यासाठी आपण मुलांना काय बरं सांगितलं असेल, तर प्रथम आपल्या वर्गखोलीमध्ये आपण 2 कचऱ्याच्या पेट्या ठेवायच्या. हं, एकात ओला कचरा टाकायचा, एकात सुका कचरा टाकायचा. बरोबर. त्याच्यानंतर शाळेमध्ये छोटे कंपोस्टचे खड्डे आपण तयार करून घ्यायचे, जेणेकरून वर्गात जो आपण ओला कचरा. आणि सुका कचरा ठेवलेला आहे त्यातला ओला कचरा त्या कंपोस्टिंगसाठी आपल्याला वापरता येईल. बरोबर. आणि हे तयार झालेलं कंपोस्ट जे आहे तिथे हं, ते आपण आपल्या परसबागेत खत म्हणून वापरू बरोबर. शकतो. आणि ही शाळेत लागलेली सवय हं, मुलं घरातही आपसूक वापरतात. मुलांमध्ये ही जी भावना होते कचराचं व्यवस्थापन करण्याची, ह्याची सुरुवात ही समर कॅम्पपासून झाली. आणि इथंच एक छान संकल्पना मुलांमध्ये रुजली, ती म्हणजे 3R. हं, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल. म्हणजे काय, तर एक तर कमीच वापरा, बरोबर. त्याच्यानंतर कचरा काही असेल तर तो तुम्हाला त्याचा पुनर्वापर करता आला पाहिजे. जसा प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील तर त्याचे काही डेकोरेटिव्ह आयटम्स असतील तसे तुम्ही करून त्याचा वापर करा, किंवा कागद, कापड अशा काही गोष्टी असेल तर त्याचा पुनर्वापर कुठे नाही कुठेतरी तुम्ही नक्की करा. आणि रिसायकल म्हणजे त्याच्यातून नवीन काही गोष्टी तयार करण्यासाठी पुन्हा त्याचा वापर करा. तर ह्या 3 चांगल्या गोष्टी आपण मुलांना तिथे सांगितल्या हं, आणि प्रोत्साहन दिलं त्यांना की कचऱ्याचा पुनर्वापर जो आहे तो करून काही चांगल्या गोष्टी तयार करता येतात. त्याच्यानंतर आणि एक छान गोष्ट शिकवली ती म्हणजे ऊर्जा बचत. हां, आता ऊर्जा संकट हे नवीन बाब आपल्या सर्वांच्या समोर आलेली आहे. तर मुलांना आपण समर कॅम्पमध्ये काय शिकवलं, हं, तर तुम्ही वर्गात नाही आहात तर पहिले तो तिथला लाईट बंद करायचा, बरोबर. फॅन बंद करायचा, सवय मुलांना असलीच पाहिजे असली पाहिजे. लहानपणापासून. त्याच्यानंतर आणि एक छान उपक्रम हं, त्याच्यात सुचवलेला आहे, तो म्हणजे शाळेचं ऊर्जेचं ऑडिट, बरं. लेखापरीक्षण. मग ऑडिट म्हणजे काय, तर एक मुलांना सवय लागते की माझी शाळा आहे, हां, त्याच्यामध्ये ऊर्जेचे सोर्सेस काय काय आहेत आणि त्याचा आपण खर्च कसा कसा करतो. म्हणजे महावितरणकडून ऊर्जा आहे, त्याच्यानंतर मग आपण ती कशी कशी आणि कुठे कुठे वापरतो. हं, मग माझ्या शाळेमध्ये किती ट्यूबलाईट्स आहेत, हं, किती पंखे आहेत, बरं. त्याच्यानंतर पाण्यासाठी म्हणजे विहीर, पंप वगैरे काही असतील तर ते किती आहेत. बाकी गोष्टींसाठी आपण म्हणजे वीज कुठे कुठे वापरतो. मग लाईट बिल जे येतं ते आपण कुठल्या माध्यमातून कमी करू शकतो, हं, हे तिथे आपोआप शिकतात. मग नुसतं इलेक्ट्रिसिटीला आपण स्टिकअप राहायचं का, हं, हं. नाही. तर मग त्याच्यासाठी अजूनही पर्याय आहेत. मग लेखापरीक्षणातून त्यांना सुचतात की आपण अरे सोलर बसवलं तर, हं, सोलर पॅनलचा वापर केला तर. बरोबर. मग समर कॅम्पमध्ये अशा विषयांना जर आपण प्रोत्साहन दिलं हं, तर मुलं पर्यावरणाशी निगडीत अनेक गोष्टी आनंदाने आणि हसत खेळत माध्यमातून शिकतात. ह्याच्यात आणि एक महत्त्वाचा घटक आपण मुलांना शिकवतो तो म्हणजे पाणी वाचवा. काळाची गरज आहे आता. अगदी. पाणी हा जो विषय आहे तो आपण उत्पन्न करू शकत नाही. निसर्गातून जे मिळणारं पाणी आहे तेच आपल्याला वापरावं लागतं. हो. मग हे पाण्याचं अपव्यय थांबवायसाठी आपण काय केलं पाहिजे, किंवा पाणी जे आपल्याला उपलब्ध आहे हं, ते कसं वाचवलं पाहिजे, तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मग जलजागृती अभियान असेल, बरोबर. किंवा तिथे त्यांना काही आम्ही प्रयोग करून दाखवले की समजा तुमच्याकडे माठ आहे पण तो गळकाय, हं, हं, मग तुम्ही काय केलं पाहिजे, तर त्याचा नळ बदलला पाहिजेत, किंवा जिथून गळतोय तो शोधून काढून ते रिपेअर पटकन करणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्हाला पोषण आहार झाल्यावर हात धुवायचेत, हं, किंवा तुम्ही वॉशरूम्स जेव्हा यूज करता तेव्हा तुम्हाला पाणी वापरायचे, हं, मग ते किती प्रमाणात वापरायचं, नळ किती वेळ चालू ठेवायचा, हं, हं, ह्या ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना समर कॅम्पच्या माध्यमातून शिकवून दिलेल्या आहेत. त्यामुळे मिशन इको क्लबमध्ये ह्या ज्या 7 गोष्टी बघितल्या आपण, हां, या वेगवेगळे उपक्रम वापरून समर कॅम्पमधून आपण पूर्ण करून घेण्याचा एक छोटासा प्रयत्न शाळा स्तरावर केला. आणि जो विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला दिसून येतोय की मुलं ह्या बाजूनं विचार करतायत बरोबर. आणि ह्याचा फार त्यांनी आनंद घेतला. म्हणजे हं, 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 त्यामुळे एक पेड माके नाम आणि समर कॅम्प हं. ही जी संकल्पना आहे ही आपली इथे निश्चितच पूर्ण झाली असं आपल्याला दिसून येते.
खूपच छान माहिती आहे आणि खूप बारीक-सारीक गोष्टींचा विचार केलेला दिसतोय, म्हणजे ज्या 7 बाबी ठरवलेल्या आहेत. पण हा जेव्हा तुम्ही उपक्रम शाळांमध्ये जाऊन राबवत होतात, तेव्हा ग्रामीण आणि शहरी भागातल्या शाळांमध्ये काय फरक जाणवला तुम्हाला? मुळात असा कुठलाही फरक शहरी आणि ग्रामीण म्हणून हं. मला काही दिसून आला नाही. बरं. कारण शाळा शहरात असू दे किंवा ग्रामीण भागात, हं, कोकणातल्या परिसरातल्या ज्या शाळा आहेत, हं. त्या निसर्ग समृद्धच आहेत. बरं. म्हणजे फरक एवढाच आहे, हं. की मुलं ज्या भागातून येत आहेत, हं, हं. ज्या घरातून येत आहेत, त्या मेंटॅलिटीचा बदल एक हां, असू शकतो. मानसिकते. मानसिकतेमध्ये त्यांच्या थोडासा बदल असू शकतो, हां. की शहरी भागातली असणारी मुलं हं. ई वेस्ट किंवा हं. प्लास्टिकचा पुनर्वापर, विजेची बचत ह्याविषयी फार जागरूक दिसली. बरोबर. कारण त्यांना त्या त्या पद्धतीचे प्रश्न त्यांच्या भोवताली असलेले दिसून आले बरोबर. किंवा पाण्याच्या वापरासंदर्भातही असेल. ग्रामीण भागातल्या मुलांना ह्याचा कुठेही त्रास झालेला मला दिसून नाही आला. बरं. कारण ते शाश्वत जीवनशैली जगतात त्याचे जगतायत. आणि ते निसर्गाच्या अधिवासातच राहत आहेत. हं, हं, हं. फक्त त्यांना हे ई रिसोर्सेस हं, हं, हं. किंवा रिसायकलिंग वगैरे काय असतं, हं, हं, हं. ही नवीन टेक्नॉलॉजी, हं. ह्याच्याबद्दल ती थोडीशी त्यांच्याकडे कमतरता दिसून आली हं, ग्रामीण भागातल्या मुलांकडे. पण त्यातलीही हुशार मुलं हं, हं. ह्याची माहिती घेण्याचा प्रयत्न करत होती. आणि परसबाग वगैरे म्हणाल तर ग्रामीण भागातल्या शाळांना कंपल्सरी आहे शालेय पोषण आहार. हं, हं. त्यामुळे त्यांना परसबाग हा उपक्रम म्हणजे अनिवार्य आहे. त्यामुळे त्यांना माहिती आहे बरोबर. दरवर्षी आपण काय करतो ते. शहरातल्या काही शाळांमध्ये हं, परसबाग हा घेऊ शकत नाही. हं. मात्र त्याच्यासाठी त्यांनी वेगळ्या प्लास्टिक बॅग्स तयार केलेल्या आहेत, बरोबर. ज्या इको फ्रेंडली आहेत आणि त्याच्यातून शाळांमध्ये परसबाग डेव्हलप केलेले आहेत. हं, हं. पण मुलं त्याच्यात जास्त इन्व्हॉल्व्ह होत नाहीत. हं, हं, हं. म्हणजे ते अजाण आहेत त्याबाबत, की बरं. ह्यातले काही पदार्थ माझ्या जेवणामध्ये मला आज मिळणार आहेत. वा. पण एक पेड मा के नाम विषयी मला नक्की इथे बोलावंसं वाटेल. हां. ह्या चळवळीमुळे किती माता, कितीतरी गट हं. समोर आलेत, की ज्यांना वृक्षारोपणाची आवड आहे, झाडं वाढवण्याची आवड आहे. हं, 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 हं. ही सगळी लोक एकत्र आलेली आहेत. म्हणजे त्यामुळे हे अभियान जे आहे ते फक्त शाळांपुरतं मर्यादित न राहता त्याच्यामध्ये बाकी समाजातले घटक सुद्धा सहभागी झालेत, स्वतः स्वयंप्रेरित होऊन, आणि खूप छान प्रकारे ते या अभियानामध्ये आलेले आहेत. अगदी बरोबर. मॅडम, आज कार्यक्रमामध्ये इतकी छान माहिती तुम्ही सांगितली, पण या कार्यक्रमाचा शेवट करताना पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यासाठी एखादा संदेश काय द्याल तुम्ही? पर्यावरणाविषयी जर आपल्याला जागरूकता निर्माण करायची असेल, हं, तर आपल्याला हे शासनाने जे विविध उपक्रम दिलेत, हं. म्हणजे इको क्लब फॉर मिशन लाईफ अंतर्गत एक पेड मा के नाम असेल किंवा समर कॅम्प शाळेमध्ये आपल्याला उपक्रम घ्यायचे असतील, हं. तर त्याचा उद्देश आपल्याला एवढाच डोळ्यासमोर ठेवला पाहिजे की विद्यार्थ्यांना पर्यावरणीय समस्यांबद्दल संवेदनशील करायचं आहे हं. आणि त्यांच्यामध्ये पर्यावरणासाठी जबाबदार वृत्ती आणि वर्तन आपल्याला रुजवायचं आहे. आणि सुजाण नागरिक म्हणून भविष्यात या समस्या आपल्याला कशा उद्भवणार नाहीत हं. यासाठी ही सगळीजणं वाटचाल करतील. आणि मला खूप आनंद होतोय की ह्या सगळ्याचा आपण एक घटक आहोत, नक्कीच. की आपणही एकमेकांना सांगतोय की झाड लावूयात, झाड जगवूयात, हं, हं, हं. झाडांबरोबर मैत्री करूयात. हं, हं. हा संदेश मुलांपर्यंत जेवढा जाईल तेवढे आपण अधिक समृद्ध होऊ, आरोग्यदायी होऊ. ह्याच्यासाठी आपण सर्वांनी पुन्हा एकदा एकत्र येऊयात आणि एक तरी झाड लावून या उपक्रमामध्ये सहभागी होऊयात. नक्कीच काणे मॅडम, तुम्ही इतक्या तळमळीने आज हा विषय मांडलात आणि इतकी छान माहिती आमच्या श्रोत्यांना दिलीत, आणि आज इतका वेळ तुम्ही आम्हाला दिलात त्याबद्दल आकाशवाणी रत्नागिरी परिवारातर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. इंद्रधनुष्य